नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्य या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ज्योतिष शिका व आपली कुंडली स्वतः पहा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण या कार्यक्रमामध्ये ज्योतिष विषयक अनेक विषयावर आपण व्हिडिओ करतोय. आपण मागील काही व्हिडिओपासून मध्ये भावेशचे नियम आणि भावेशाची 12 स्थानामध्ये काय फळे मिळतात हे मी तुम्हाला सांगतोय. आत्तापर्यंत आपण लग्नेश, धनेश, तृतीयेशाची फळं बघितली. आज आपण या व्हिडिओमध्ये चतुर्थेशावरनं काय काय पाहिलं जातं आणि चतुर्थेश जेव्हा कुंडलीमध्ये 12 स्थानामध्ये जातो किंवा पडतो तेव्हा तो काय फळे देतो हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सुरू करूया आपण चतुर्थेशाची 12 स्थानामधली फळं. चतुर्थेश म्हणजे काय समजून घ्या. तुमच्या चतुर्थामध्ये हे चतुर्थान आहे कुंडलीतलं. या चतुर्थानामध्ये कोणती रास आहे ती बघा, त्या राशीचा अंक बघा, ती रास कुठली आहे बघा आणि त्या राशीचा मालक ग्रह हा तुमच्या पत्रिकेतला चतुर्थेश असणार आहे. तुमच्या लग्न कुंडलीच्या खालील्या चतुर्थ स्थानामध्ये माझा हा अंक आहे, ही रास आहे, राशीचा मालक हा ग्रह आहे, म्हणून माझा चतुर्थेश शनी आहे, बुध आहे, XYZ काय असेल तो लिहा. आणि तो ग्रह पत्रिकेमध्ये कुठं पडला आहे, कुठल्या स्थानात पडला आहे ते लिहा तिथं. आणि मी जे आता 12 स्थानातली फळं सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही आपल्या स्थानातल्या त्या भविष्याची फळं पहा, तुम्हाला तुमची पत्रिका समजेल. आलं लक्षात सगळ्यांच्या. तर आता आपण सुरू करूया चतुर्थेशाची फळं. चतुर्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा जो मालक ग्रह असतो त्याला चतुर्थेश असं म्हटलं जातं. चतुर्थान हे अत्यंत महत्त्वाचं आणि अतिशय शुभ स्थान आणि अतिशय महत्त्वाचं केंद्रस्थान आहे. त्यामुळे चतुर्थेश हा राजयोगाच्या दृष्टीने, आत्मिक सुखशांतीच्या दृष्टीने, ग्रहसौख्य, वाहनसौख्य, वास्तुसौख्य, मातृसौख्य या सर्वाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे चतुर्थेश आहे. व्यक्तीचं अंतर्मन, मूळ पिंड, स्वभाव चतुर्थेशावरून अतिशय उत्कृष्टपणे कळू शकतो. चतुर्थेश हा व्यक्तीच्या प्रयत्नाचे अंतिम मूल्यमापन करणारा घटक आहे. चतुर्थेश 1, 5, 9, 10 या स्थानाच्या भावेशावर असता सर्व दृष्टीने भाग्य देणारा असतो. जर कुंडलीमध्ये चंद्र, शुक्र, बुध या चतुर्थानाच्या कारक ग्रहाबरोबर असल्यास अत्यंत सौख्यकारक आणि उत्तम असतो. शनी, राहू, केतू, मंगळ वगैरे पाप ग्रहाबरोबर चतुर्थेश तुमचा जर असेल तर तो अतिशय वाईट फळे देतो. आपण चतुर्थानावरनं किंवा चतुर्थेशावरून व्यक्तीच्या आयुष्याचा उत्तरार्ध, मानसिक सुखसमानंद, वाहन वास्तुसुख, मातृसुख तसेच स्थावर इस्टेट, शेती इत्यादी सर्व गोष्टीचा विचार करतो. चतुर्थेश जर कुंडलीमध्ये बलवान स्थितीमध्ये असेल तर व्यक्तीला वरील बाबतीत सर्व बाबतीत शुभफळे मिळतात. या बेसिक माहितीनंतर आपण प्रत्येक चतुर्थेशाची प्रत्येक स्थानातली फळं मी तुम्हाला सांगणार आहे ते आता पहा. चतुर्थेश लग्न स्थानामध्ये असेल म्हणजे प्रथम स्थानामध्ये असेल तर जातकाला वाहन, वास्तुसौख्य, मातृसौख्य व इस्टेट इत्यादीचं सुख उत्तम मिळतं. व्यक्ती आनंदी, मनमिळावू असते. व्यक्तीला शरीर संपदा उत्तम लाभते. मातृप्रेम उत्तम मिळतं. या व्यक्ती जीवनात उत्तम प्रगती करतात. व्यक्तीची मानसिक स्थिती कायम चांगली राहते. त्यानंतर चतुर्थेश तुमचा जर धनस्थानामध्ये गेला तर चतुर्थेश ज्या द्वितीय स्थानामध्ये किंवा धनस्थानामध्ये असते त्या व्यक्ती धनसंग्रही, सावकारी करणारी तसेच आप्तेष्टांचे सुख आणि कुटुंब सुख मिळवणारे असते. व्यक्तीची कौटुंबिक सांपत्तिक स्थिती उत्तम राहते. कुटुंबावर या लोकांचं विशेष प्रेम राहतं. अशी व्यक्ती बोलण्यामध्ये प्रेमळ असते. यांचं प्राथमिक शिक्षण उत्तम होते. आईकडून यांना उत्तम आर्थिक लाभ होतात किंवा आर्थिक मदत कायम होत राहते. चतुर्थेश धनस्थान असणं चांगलं आहे. त्यानंतर चतुर्थेश जर तुमचा त्याच्या 12 स्थानामध्ये म्हणजे तृतीय स्थानामध्ये असेल तर काय, तर चतुर्थेश जेव्हा तृतीयात असतो तेव्हा भावंडांचे सौख्य उत्तम लाभतं. पैसा मात्र शिल्लक राहत नाही. स्वतः मिळवलेला पैसा इस्टेटी घेण्यामध्ये खर्च होतो. जर चतुर्थेश तृतीय स्थानामध्ये पाप ग्रहावर असेल तर इस्टेटीच्या बाबतीमध्ये फसवणूक होणं, अनेक भानगडी उभ्या राहणं संभवतं. कधी कधी प्रॉपर्टी कर्जासाठी विकण्याची वेळ येते, म्हणजे ती प्रॉपर्टी तुमच्याकडे राहीलच असं नाही. त्यानंतर चतुर्थेश चतुर्थामध्ये असणं ही सगळ्यात भावेशाची सगळ्यात चांगली स्थिती असते. कोणताही भावेश त्या स्थानामध्ये असणं म्हणजे तो स्वराशीचं असणं अतिशय चांगलं असतं. जेव्हा चतुर्थेश चतुर्थानामध्ये असतो तेव्हा व्यक्तीला शिक्षणामध्ये प्रावीण्य मिळतं. व्यक्तीला वास्तुसौख्य, वाहनसौख्य, मातृसौख्य उत्तम मिळतं. व्यक्तीला आयुष्याराम आयुष्यात भोगायला मिळतो. कधी कधी ह्या योगात व्यक्ती आळशीही पाहायला मिळते. व्यक्तीला शेती, बागा, गुरे, 4 पायाची जनावरे यांच्यापासून लाभ होतो. निद्रासौख्य अतिशय चांगलं मिळतं. विशेषतः हा जर शुभग्रह असेल किंवा शुभग्रहावर चतुर्थामध्ये असेल तर वरील फळे जातकाला उत्तम मिळतात. त्यानंतर चतुर्थेश जर पंचम स्थानामध्ये पडला
चतुर्थाचा मालक त्याच्या धनस्थानामध्ये, त्याच्या पुढच्या स्थानामध्ये असेल तर तो चतुर्थाची वाढ करणार आहे. तर चतुर्थ जे पंचमामध्ये असेल तर व्यक्ती श्रीमंत होईल, श्रीमंत असते. मुलांना उपयोगी पडणारी स्थावर इस्टेट व्यक्ती उभं करते. व्यक्ती मातृभक्त असते. व्यक्तीला शिक्षणामध्ये बक्षिसे, शिष्यवृत्त्या मिळतात. व्यक्तीला गायन, कला, सिनेमा, नाटके, कपडे व छान चौकीची आवड असते. व्यक्तीचे शिक्षण, उच्च शिक्षण चांगले होते. लग्नेशाबरोबर चतुर्थ जर पंचमात असेल तर व्यक्तीला उत्कृष्ट नावलौकिक प्रगती होते आणि भाग्योदय होतो. व्यक्तीचं शिक्षणातून नावलौकिक होणार आहे. त्यानंतर चतुर्थे षष्ठ स्थानामध्ये गेला. चतुर्थाचा मालक षष्ठामध्ये. षष्ठ स्थाने त्रिक स्थाने अशुभ स्थान आहे. जर षष्ठ स्थानामध्ये चतुर्थ गेला तर हे फारसं चांगलं असत नाही, लक्षात ठेवा. तर चतुर्थ षष्ठात असू नये. जर असेल तर काय, तर अशा लोकांना पशुपासून अपघात होतात, विषारी जनावरांचा त्रास होतो, प्राण्यांचा त्रास होतो, स्थावर इस्टेट, घर होण्यामध्ये त्रास होणं, सुखाची इच्छा अतृप्त राहणं इत्यादी संभवतं. स्थावर इस्टेट म्हणजे घर, प्लॉट, फ्लॅट, शेती इत्यादी या योगामध्ये न होणं किंवा गृहसौख्य न लाभणं होतं. व्यक्ती खूप प्रयत्न करतो घर घेण्याचा, पण त्याकडे ते होत नाही. घर घेताना अनेक अडचणी अडथळे येतात किंवा ते घराच्या व्यवहारामध्ये फसवणूक होते. कधीकधी या लोकांना घर घेताना असंख्य अडचणी येतात. पाप ग्रहाबरोबर चतुर्थ जर षष्ठ स्थानात असेल तर स्वतःच्या नावावर शक्यतो घर घेऊ नये, की ह्यांनी स्वतःच्या नावावर घर घेता येत नाही आणि घेऊ पण नाही. अशा लोकांचे आईशी न पटणं, तसेच आईला एखादा मोठा आजार होणं संभवतं. कधीकधी या योगामध्ये घर घाण ठेवावं लागतं किंवा विकावं लागतं. अशा व्यक्तींना मानसिक सुख, समाधान, शांत झोप इत्यादी न मिळणं संभवतं. तसेच घरामध्ये नेहमी कलह, भांडणे होणं संभवतं. मात्र या योगामध्ये मामाचं सौख्य मात्र तुम्हाला चांगलं मिळेल. मात्र चतुर्थ षष्ठामध्ये असू नये, ही पत्रिकेचा दर्जा ढासळतो. त्यानंतर चतुर्थ जर सप्तमात, चतुर्थाचा मालक सप्तमात, चतुर्थाच्या चतुर्थानामध्ये म्हणजे सप्तमात असेल तर, चतुर्थ जर सप्तमात असेल तर व्यक्तीचा विवाह लवकर होतो. फळे व धान्ये, जनावरे यांचा व्यापार ह्या लोकांना फायदेशीर होतो. म्हणजे फळांचा, धान्यांचा किंवा जनावरांचा व्यवसाय तुम्ही करायला हरकत नाही. यांना वैवाहिक सौख्य आणि पत्नी सौख्य उत्तम लाभते. पती पत्नीमध्ये अन्योन्य साधारण प्रेम राहतं. चतुर्थेश हा सप्तमेश किंवा शुक्रावर जर असेल तर उत्तम जोडदार किंवा पत्नी मिळते. या लोकांना मातृसौख्य उत्तम लाभतं. तसेच वाहन, वास्तू, शेती, फ्लॅट यांचंही सुख उत्तम राहतं. त्यांना वास्तुसुख चांगला असतो, वास्तुयोग चांगला असतो. त्यानंतर चतुर्थ जर अष्टमात गेला, चतुर्थाच्या अष्टम स्थानामध्ये, तर अष्टम स्थान हे अशुभ स्थान आहे. चतुर्थ स्थान हे शुभ स्थान आहे. शुभ स्थानाचा मला एका अशुभ स्थानामध्ये जाणं चांगलं नसतं. या योगामध्ये व्यक्तीला भाग्यहीनता येते. घरात राहणं घडत नाही. काहींना भूमिगत धन मिळण्याची शक्यता राहते. मात्र चतुर्थ शुभग्रह ऊन असेल तर. मात्र या योगामुळे मातृसौख्य कमी लाभतं. पैसा चांगला मिळतो, मात्र आरोग्य बिघडतं. यांना सुख, शांती, समाधान लाभत नाही. घरातील कर्त्या व्यक्तीचे छत्र लाभत नाही, त्यांना मुखावं लागतं. कधीकधी कौटुंबिक कर्ज यांना फेडावं लागतं. चतुर्थ जर पापग्रहाबरोबर किंवा चतुर्थेश पापग्रह होऊन जर अष्टमात पडला असेल तर अशा लोकांना वाहन अपघात, झोपेचे विकार, पाण्यात बुडून मृत्यू होणं इत्यादी संभवतं. चतुर्थेच अष्टमात घरची गरिबी किंवा घराला उतरती काळ दाखवतं. त्या चतुर्थ अष्टमात ही भाग्यहीनता किंवा दरिद्री योग दाखवणारा योग, लक्षात ठेवा. त्यानंतर चतुर्थ जर तुमचा नवम स्थानामध्ये, भाग्यस्थानामध्ये असेल, केंद्राचा मालक कोणामध्ये, म्हणजे ही राजयोगाची स्थिती लक्षात ठेवा. चतुर्थ जेव्हा नवम स्थानामध्ये असतो तेव्हा वाहन सौख्य उत्तम मिळतं. व्यक्तीला सुंदर घर राहण्यास मिळतं. जीवनात सुसंधी आणि उत्कृष्ट वातावरण लाभतं. व्यक्तीचा भाग्योदय उत्तम होतो. व्यवसायात उत्कर्ष होतो. व्यक्ती सुखी आणि धार्मिक असते. मात्र या योगात आप्तेष्टांशी विरोध येतो. इष्टेच्या व्यवहारामध्ये नुकसान होतं. त्यामुळे घर घेताना या लोकांनी काळजी घेतली पाहिजे. यांना घर घेताना अडचणी येतात. का येतात? का तर चतुर्थापासून ते 6वं स्थान आहे. त्यामुळे घर घेताना अडचणी, अडथळे येणारच आहेत. त्यामुळे व्यवहार जपून करावेत. त्यानंतर चतुर्थेश हा दशमात असेल तर, चतुर्थाच्या समोरच्या स्थानामध्ये असेल तर अतिशय चतुर्थेशी ही चांगली स्थिती आहे. का तर दशम्यातल्या चतुर्थेशी परत दृष्टी चतुर्थानावर पडणार आहे. तर चतुर्थ जर दशम स्थानामध्ये असेल तर ही लोक पितृभक्त असतात. यांना वडिलांचं सौख्य उत्तम मिळतं. आईचंही चांगलं मिळतं. व्यक्तीला धन मिळतं. व्यक्तीचं शेतीकडे विशेष लक्ष राहतं. यांना राजदरबारी किंवा सरकार दरबारी मान सन्मान मिळतो. ही व्यक्ती इतरांशी आदराने वागते. कर्तबगारी, महत्त्वाकांक्षा, आत्मविश्वास या गुणांवर लोक उच्च ध्येय साध्य करतात. स्वकष्टार्जित घरदार होते. व्यवसायात उत्कर्ष होतो. या लोकांना लोकप्रियता चांगली लाभते.
चतुर्थेश विशेषतः जर शुभग्रह जर असेल आणि तो दशमात पडला तर व्यक्तीला घर, वाहन, वास्तू, आई वडील तसेच सामाजिक प्रतिष्ठा इत्यादी सुख उत्तम मिळतं. चतुर्थेश दशमात असणं खूप चांगली गोष्ट आहे. त्यानंतर चतुर्थेश जर लाभ स्थानामध्ये असेल तर लाभ स्थान मुळात चांगलंच आहे, चतुर्थाचा लाभ होतो. पण काही लोक म्हणतात की चतुर्थाचं ते अष्टम स्थान आहे, तरी मूळ पत्रिकेतलं ते लाभ स्थान आहे. त्यामुळं चतुर्थेश लाभाचं असता व्यक्तीला आर्थिक लाभ चांगले होतात. व्यक्तीला वाहन सौख्य, वास्तुसौख्य, मातृसौख्य, मानसिक सुखसमाधान उत्तम लाभतं. व्यक्तीच्या सर्व इच्छापेक्षा पूर्ण होतात. चतुर्थेश शुभग्रह असता किंवा शुभग्रहाबरोबर लाभात असता व्यक्तीला लोकप्रियता, समाजप्रियता लाभते. त्याला मित्रपरिवार मोठा असतो, मित्राकडून सहकार्य होतं, आईकडून नेहमी सहकार्य आणि आर्थिक मदत मिळते. त्यानंतर चतुर्थेश जर 12व्या स्थानामध्ये पडला तर काय, कारण चतुर्थेश 12व्या स्थानामध्ये असणं चांगलं नाही. केंद्राचा मालक त्रिक स्थानामध्ये, कारण 12व्या स्थानी अशुभ आहे. शुभ स्थानाचा मालक जर व्यय स्थानामध्ये गेला तर नक्कीच तुम्हाला अशुभ फळं बघायला मिळणार आहेत. चतुर्थेश जर व्यय स्थानामध्ये असेल तर पडक्या घरात राहावं लागतं. शेतीवाडीसाठी पुष्कळ पैसा खर्च होतो. यांना परदेशात जाणं किंवा घरापासून दूर राहणं किंवा दुसऱ्याच्या घरी भाड्याने राहावं लागतं. या योगात स्वतःचं घर, वाहन, शेती, प्रॉपर्टी होण्यामध्ये अनेक अडचणी येतात की यासाठी या व्यक्तीला मोठं कर्ज काढावं लागतं. चतुर्थेश पाप ग्रहाबरोबर 12व्या स्थानामध्ये असेल तर कधीकधी तुरुंगवास किंवा कर्जामुळं स्थावर प्रॉपर्टी विकणे किंवा त्याचा लिलाव होणे संभवतं. चतुर्थेश शुभग्रह किंवा केतू, शनी, गुरु अशा आध्यात्मिक ग्रहाबरोबर जर 12व्या स्थानामध्ये असेल तर व्यक्तीची आध्यात्मिक प्रगती चांगली होते. चतुर्थेश जर षष्टेश, वेश किंवा अष्टमेशावर असेल, बघा चतुर्थेश शुभ स्थानाचा मालक आहे, जर 6/12च्या मालकाबरोबर जर 12व्या स्थानामध्ये असेल तर व्यक्तीला कर्जबाजारीपणा येतोच. व्यक्तीला सतत चिंता, काळजी, मानसिक अस्वस्थता राहते. तसेच व्यक्तीचं वास्तुसौख्य नष्ट होतं किंवा व्यक्तीने आपल्या नावावर घर घेऊ नये, प्रॉपर्टी घेऊ नये, लक्षात ठेवा. हाही योग तुम्हाला मानसिक सुख समाधान संपवणार आहे. मला वाटतं चतुर्थेशाची 12 स्थानामधली फळं तुम्हाला समजली असतील. हा विषय तुम्हाला समजला असेल. यानंतर आपण पंचमेशाची फळं बघणार आहोत. एक निवेदन करतो, हा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट किंवा ज्योतिषप्रेमींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर ज्या लोकांना मला ऑनलाईन मार्गदर्शन, कन्सल्टिंग हवी असेल, डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तुम्हाला मेसेज करा, व्हॉट्सअप करा, नक्की तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन. यानंतर आपण अशाच एक विषयावर म्हणजे पंचमेशाची 12 स्थानामध्ये काय फळं मिळतील या विषयावर मी बोलणार आहे. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.